खरं तर आज पै साहेबांना आम्ही आज त्यांचा जो खरोखर त्यांच्या हक्काची जी जागा होती ती आज आम्ही त्यांना त्यांची चावी आज आम्ही त्यांना दिलेली आहे. आत्ताही ते त्यांच्या वास्तूत बसलेले आहेत. पै साहेबांना खरंच जो काही त्रास झाला त्यासाठी आम्ही पक्षातर्फे खरंच दिलगिरी व्यक्त करतो. परंतु माननीय शिंदे साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः पोलिसांना सांगून जो कोणी लालसिंग होता आमचे विभाग प्रमुख त्यांच्यावर कारवाई करायला सांगितली. कारण इथे कोणी जर अन्याय केला तर त्याला कुठल्याही परिस्थितीत माफी मिळणार नाही. तो आमचा पदाधिकारी जरी असेल तरी जर तो चुकला असेल तर नक्कीच त्याला शिक्षा ही होईल. त्याला कुठल्याही पद्धतीने मागे घालण्यात येणार नाही असा एक संदेश शिंदे साहेबांनी आज आपल्या या गोष्टीतून दिलेला आहे. दुकानाचा गाळा जो मिळेल की नाही मिळेल अशी तुम्हाला शंका होती, मात्र आज त्या गाळ्यामध्ये तुम्ही बसलात. काय पहिली भावना? मला फार आनंद होत आहे. फार मी खुश झालो. माझे पोरं बाळं सर्व खुश झाले. मला आहे ना बोलते वेळी पण त्रास होतो. शांत आणि आज एकनाथ साहेबांनी जे काम केलं त्यांना जेव्हा केव्हा कळलं की बाबा मला त्रास झाला, 5 वर्ष या माणसाने त्रास घेतला आणि या साहेबांना जेव्हा कळलं की लालूने या माणसाला त्रास दिला त्यांनी तुरंत ॲक्शन घेतलं. पोलिसांना सांगितलं की यांचं काम तुम्ही करा आणि त्याच्यावर IFR करा. मला तर आपलं पक्षाचं असून दे कोणी असून दे, पण जो माणूस गरीब माणसाला त्रास देतो अशा माणसाला सोडू नका. शेवटी एकनाथ शिंदे साहेबांनी शीतल मॅडमला सांगितलं की बाबा यांना चावी द्या. बिचारे चलो रात्री माझ्या घरी आले होते, पण मी माझा नाईलाज होता. मी झोपलो होतो, मी आजारी होतो आणि मला उठता आलं नाही. मी घाबरलो होतो की कुठले लालूचे माणसं आहेत की मला भीती वाटली होती म्हणून मी त्यांना दिलं नाही. त्यांची पण मी माफी मागतो. पण ज्या मॅडमने शीतल मॅडमने ते एवढं मेहनतीने ते बिचारे रात्रभर माझ्या घरी बिल्डिंगसमोर होते. घरी पण यांचे प्रयत्न केला पण ते वाटण्याने दिला नाही. पण त्यांचा रूल आहे तो, त्यांचा काय मी त्यांना म्हणत नाही. मी आज सकाळपासून ते मॅडम आमच्या दुकानामध्ये येऊन बसलेत, माझ्यासाठी वाट बघत होते. शेवटी त्यांनी मला चावी दिली. मला त्यांचं फार आभारी आहे त्यांचे. त्या अशा माणसांना आम्ही त्यांना भरपूर सपोर्ट केला पाहिजे. मला आज फार आनंद आला. मी खास करून एकनाथ शिंदे साहेबांचा धन्यवाद देतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा करतो. त्यांनी जेवढं लवकर फास्ट ॲक्शन घेतली त्याच्यामुळे मला सर्वांचं अभिनंदन करायचं मला आहे. आय एम व्हेरी थँक्यू. मला जास्त बोलता मला येत नाही, मला त्रास होतो म्हणून मी आभारी जास्त करून. आणि प्लस आमचे अंडवरे साहेब आहेत ते पण म्हणजे रात्रभर तिथे आले होते माझ्या बिल्डिंगसमोर मला भेटायसाठी. पण नाहीतर मी भेटलो नाही कारण की मी आजारी होतो आणि मी झोपलो होतो. आणि नंतर मला कळलं मी केलं आलं तर मग त्यांची माफी मागितली की बाबा तुम्ही आलात एवढं रात्रभर आलात, मी तुमची माफी मागतो. ते बोलले काय नाही, आम्हाला आदेश आला आहे वरून की बाबा असं लालूसिंग तुरंत ॲक्शन घेऊन ते चाबा यांना द्या. म्हणून मी ते लोक बिचारे सकाळी 7 वाजेपर्यंत दुकानामध्ये उभे होते आमच्या. त्यांनी दुकान उघडून मग त्यांनी मला आतमध्ये घेतलं. तेव्हा मला सॅटिस्फाईड झालं. मला आय एम व्हेरी व्हेरी हॅप्पी झालं. माझ्या लाईफमध्ये अशी घटना केव्हा झाली नाही आहे. पहिल्या वेळ झाला आणि मी खुश आहे. एवढा खुश झालो ना मी केव्हा झालो नव्हतो. आजच मी खुश झालो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.